स्नोफॉल वाढलाय बघा, कसला जबरदस्त तो. तोंडावरती बघून तुम्हाला कळतच असेल, स्नोफ्लेक्स मोठे मोठे पडतायत. रेडी. नमस्कार गावकऱ्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे आपला डे 2 इन श्रीनगर आणि आज आपण चाललो सोनमर्गला, जिथे म्हणतात की सगळ्यात व्हाईट चादर असते बर्फाची. अजून एका ठिकाणी आहे ती तुम्हाला उद्या कळणार, पण आज जिथे जाणार आहोत आपण तिथे म्हणतात की व्हाईट चादर असते बर्फाची आणि त्या ठिकाणचं नाव आहे सोनमर्ग. तर आज आपण आता निघणार आहोत तिथे जायला. वाजलेत सकाळचे बरोबर 7:45. आपण 7:45 वाजता उठलोय. आता तोंड धुणार आहोत, रेडी होणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या कॅबने निघणार आहोत सोनमर्गला. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बाहेर दाखवतो की बाहेरची कंडिशन काय आहे, आपल्या रूम मधून कसं दिसतं ते. तर हे बघा भाई, असा व्ह्यू आहे. ही सगळी बाहेरच्या आपल्या, म्हणजे जसं की आपण फॉरेन मध्ये येतो ना तशी घरं आहेत यार. सिरियसली बघा, घरं पण एकदम ना डिसेंट आणि एकदम छान दिसणारी आहे. जसं झॅकपॅक वगैरे काही नाही, जसं आपल्याकडे कलर करतात ना झॅकपॅक कलर, तसं काही नाही. आणि खाली बघा तुम्ही, जरा तुम्हाला खाली दिसतंय तर बघा, पाऊस पडल्यासारखा वाटतोय बघा. बघा नीट झूम, ओके, ड्रॉप्स पडतायत, दिसतायत. तर हे सगळं जे बर्फ पडण्याच्या टाइमला असतं ना, जसं की बर्फ पडताना जसं पाणी पडतं, तर आता बर्फ तर नाही पडत आहे, पण ऍक्च्युली काय झालंय माहितीये की बर्फासारखं वातावरण झालंय. वातावरण बिघडल्यामुळे ना पावसाचे ड्रॉपलेट्स, म्हणजे दव पडतो ना तसं पाऊस बारीक ना, काय म्हणतात ते, बारीक पाऊस एकदम छोटा असतो ना आपल्याजवळ, पावसाळा सुरू होता ना तसा पडतोय. तर पूर्णपणे वातावरण एकदम थंडगार झालंय. आणि आपल्या रूम मध्ये ना हीटर आहे, त्यामुळे काय विषय नाहीये. त्यामुळे आपल्याला एकदम आरामात थंड वातावरणात मस्तपैकी राहता येतंय. दुसरी गोष्ट, आपल्या रूम मध्ये हे बघा हिटेड बेड पण आहे, ज्याला म्हणतात हिटेड मॅट्रेस म्हणतात सुद्धा, किंवा आणि काहीतरी म्हणत असतील, मला माहिती नाही, पण हिटेड आहे तेवढं मला माहिती आहे. त्यामुळे थंडी अजिबात लागत नाही रूम मध्ये. बाहेरचं वातावरण बघूनच ना रूम मधून ना मन खुश होतं यार. बाहेर पडायची गरज पण नाही, पण बाहेर फिरल्याशिवाय कळणार कसं. फक्त हे वातावरण इकडे रूम मध्ये बसून जरी बघितलं ना आपण तरी भारी वाटणार. तर रेडी झालेलो आपण बरोबर किती वाजता माहिती आहे, नाही 8 नाही, कुठे 8ला तुम्हाला आम्ही उठलो 8 वाजता, 7:45 वाजता. त्यानंतर रेडी होईपर्यंत 8:30 वाजले आणि 8:30 नंतर आम्ही नाश्ता केला, खाली उतरलो आणि गाडीत येऊन बसलो बरोबर 9:45 वाजता. तर आपल्याला 8:30 नाही, 9:30 9:15 वाजता त्यानंतर मी व्हॉइस ओव्हर दिला व्हिडिओला, एक मी आपल्या मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर द्यायचा तो दिला. आणि त्यानंतर आपण नाश्ता केला 9:15 वाजता. 9:30 वाजता येऊन गाडीत बसलो. त्यानंतर आपण पुढे आलो. आता वाजलेत 10 आणि आज आपण जातोय बरोबर कुठे, सोनमर्गच्या दिशेने. एक सगळ्यात भारी गोष्ट घडली ती म्हणजे काय, म्हणजे सोनमर्गमध्ये बर्फ पडतोय म्हणतायत. तर बघ, लाईव्ह स्नो. तर आता बघूया सोनमर्गमध्ये जाऊन कळणार आपल्याला की कसं काय आहे आणि काय आहे ते. फर्स्ट टाइम आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. धनू तर एक्सपिरियन्स करणार आहे फर्स्ट टाइम बर्फच, मी तर फर्स्ट टाइम लाईव्ह स्नोफॉल एक्सपिरियन्स करणार आहे. आणि बघूया आता पुढे जाऊन कसं काय होतंय ते. तर खूप मजा येणार आहे, जबरदस्त भारी फिलिंग येते यार. आणि आता तू पण पहिल्यांदाच बघणार ना लाईव्ह स्नोफॉल? तर आता मी पहिल्यांदा बघणार आहे, पण बाकी स्नो तर असं बघितलं मी, आलो मनालीला, शिमलाला तेव्हा ब्रिज मध्ये. तर ट्रॅफिक भरपूर आहे यार. आज काय झालंय काय माहिती, सगळे सोनमर्गला चाललेत की काय देवजाने, पण भरपूर ट्रॅफिक आहे. तर बघूया आता, आपण लवकरात लवकर पोहोचलो पाहिजे, तोपर्यंत पडतंय तोपर्यंत, नाही तर आम्ही पोहोचणार आणि झालं की संपला विषय, संपला. आता येऊ नका, पुढच्या वर्षी या. तर बघा, सांगतो सकाळी मी तुम्हाला सांगत होतो व्हिडिओमध्ये, पाऊस पडतोय. तर खराच पाऊस पडत होता. मला तर वाटलेलं काय मी सांगतो ते चुकीचं नाही निघायला, आणि पाऊस पडत होता. कारण म्हणतात ना मौसम खराब झालाय, तसं झालेलं. त्यामुळे बारीक पाऊस पडत होता म्हणून सोनमर्गला लाईव्ह बर्फ पडतोय. हा, त्यामुळेच पाऊस पडला इथे. नाही, त्यामुळे इथे पाऊस पडला असं आहे. तर आता बघूया इकडनं किती वेळ लागतोय ते, कारण ट्रॅफिक भेटतंय सगळीकडे. आणि बहुतेक मला वाटतं आम्ही जिथे राहतोय ना श्रीनगरमध्ये, तिकडनं आय थिंक 90 किलोमीटर्सच्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, पण तेवढं आहे, एवढं मला वाटते. तर आता जाईपर्यंत आपल्याला 2-2.5 तास ट्रॅफिकमुळे आता किती वेळ लागतोय बघूया. आणि तेवढं काय असं ना, एकदम असं थंडी वगैरे जास्त लागली असं काय झालं नाही यार. रूममध्ये हिटेड असल्यामुळे ना काही विषय नाही. घसे पण बसले नाहीत. मी ऍक्च्युली थंडा वगैरे पण पिला, रात्री पण मी कोक पिला थंड एकदम गार, तरी आम्हाला काय वाटलं नाही असं. तरी ठीक आहे यार, एवढं काय वाटलं नाही. फक्त होटांची वाट लागली, होट थोडेसे फाटत आहेत. तरी पण मी हिच्याकडचा लिप बाम वगैरे लावलेला, पण तो असा विषय आहे की लिप बाम तो ट्रान्सपरंट नव्हता यार, गुलाबी होता. होट लावला की लगेच गुलाबी वाटतात. आता बघितलं पाहिजे, कुठेतरी वॅसलिन घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट, शॅम्पू नाहीये, आता लावलाच नाही ना. तर आता नाही लावला, तर आता वॅसलिन घ्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट नेल कटर, नखं कापायला विसरलो. त्यानंतर तिसरी गोष्ट शॅम्पू. चौथी गोष्ट काय, नाही, इकडचं पाणी मात्र खरं सांगतो तुम्हाला यार, पाणी खूप ना डोक्याला ताप देण्यासारखं वेगळंच आहे यार. अंगाला किती पण ना चोळा पुसून घ्या, पाण्याने ते ना असं तेलकटपणा येतो ना, तो जातच नाही यार. पाणी साबण लावला जातच नाही.
नाही यहाँ पे आपके यहाँ कुएं का पानी या बोरिंग का? असं काय नाही, कुठे पण असं. तर इथे येतं ते आताच मला कळालं, इथे येतं ते पाणी ग्लेशियरचं असतं, त्यामुळे ते पाणी ना आंघोळ केलं ना तरी पाय भाई साबण जात नाही यार त्याचा. हा 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 प्युअर होता है ना. अलग अलग मतलब चश्मे है ना यहाँ पे, चश्मा हा हा मतलब जो बर्फ दिसायला स्टार्ट झालेला आहे पूर्णपणे वरती. आता तुम्ही याच्या आधीची क्लिप जर बघितलं असणार तुम्हाला कळालं असणार, गाडीतनंच सगळा बर्फ दिसतोय बरोबर. आणि थोडंसंच अंतर राहिलंय मला असं वाटतंय, कारण आम्ही हाईट अटेन करत चाललोय, हळूहळू हाईट वरती चढतोय. आणि ना असं झालंय ना की थोडंसं असं समजून घ्या काय म्हटलं ते मी. तर आता मळमळत आहे. तर ठीक आहे, आता इकडनं आपण जातोय, पोचणार, बघूया किती वेळ लागतोय. ते गाड्या भरपूर आहेत यार, सकाळी पण ट्रॅफिक कसं काय एवढं काय माहिती. आणि आता बर्फ तर बघितलाय त्यामुळे अजून एक्साइटमेंट वाढली आहे. ही डोंगरा म्हणजे उंचावरती पहाडांवरती ना बर्फ दिसतोय सगळा, त्यामुळे लगेच असं धावपळत जातं. कधी एकदा पोचतंय असं झालंय, तुला पोचते मला पोचतोय असं झालंय. उलटा सुलटा बोलू नकोस, मला समजतं. लोक म्हणतील काय हा पण तसंच म्हणतो की काय. धनुराईकडनंच थंडी वाजायला सुरू झाली बघा. मला थंडी गरमी आहे, मी गरम झाली आहे. असं बर्फ बघणार, मी बर्फ असं थंडी लागली तरी मी दाखवणार नाही की मला थंडी लागते. बाई जॅकेट घेतलं आपण बघा, एक हे. आता उतरलो असेच चहा कॉफी प्यायला, म्हटलं काय तर की कॉफी पिऊन घ्या, 10 रुपयाची कॉफी पिऊया म्हटलं. ती सुद्धा 40 रुपयाला पडली इकडे. 3,000 नाही, 3,400ला खर्च झाला. 300 आणि 40 रुपये कॉफी, 3,340चा खर्च झाला. कॉफीला उतरलो होतो, असं वाटलं काय कॉफी पिऊया म्हटलं चला, आणि एक कॉफी 40 रुपयाने दिली. चला ते तर ठीक आहे, चला टुरिस्ट प्लेस आहे म्हटल्यानंतर तेवढं फार ठीक आहे. म्हटलं जॅकेट घेऊया, कारण थंडी खूप आहे यार, सिरियसली खूप थंडी आहे. असं हातबीत ना गाराटलेत, काम करत नव्हते. तर माझ्याजवळ होतं जॅकेट, पण थोडीफार थंडी लागत होती त्यातून. पण मला असं वाटत होतं की शॉल घ्यावी त्यावर असं. तर मग त्यांनी जॅकेट्स दाखवले, तर तिथे जॅकेटचं दुकान होतं. त्याच्यात बघितलं हे जॅकेट त्यांनी दिलं काहीतरी की 1200 रुपयाला, आणि हे जॅकेट दिलं 1500 रुपयाला. असं दोन्ही जॅकेट आपण 2700ला घेतली. त्यावर म्हटलं का आता हँडग्लोव्स तरी घेऊया, हँडग्लोव्स लागणारच आहेत आपल्याला, कारण बोटं एकदम ना गाराटून गेलेली. आणि वरती टोपी डोक्यात घालायच्यासाठी, आणि आता डोक्यात घालायची टोपी आपल्याजवळ एक आहे, ती एक मला होईल. धनुसाठी आपण लेडीज कॅप घेतली, म्हणजे तिला सूट करण्यासारखी, तर ती एक घेतली. आणि त्यानंतर तर मग ते घेतलं जॅकेट तिचं, आणि तिथून मग टोपी घेतली, मग तर काय मग हँडग्लोव्स पण घेतले. सगळं बिल आपलं झालेलं 3,700. त्याने भाईने कसं करून त्याला सांगून त्याने डिस्काउंट आपल्याला दिलं किती, 400 रुपयाचं. 3,300ला आपण सगळं घेतलं फायनल रेटमध्ये. तर त्याच्या आधी आपण विषय असा झाला की नाही तर आपण शूट पण करणार होतं, पण काय झालं काय ते आपण जस्ट कॉफी प्यायला उतरलं. म्हटलं काय हे काय शूट करणार आहे कॉफीचं, तर ठीक आहे नको शूट करूया असं म्हटलं. आणि अचानकच घेता मग राहून गेलं शूट करायचं. म्हटलं तर गाडीत तुम्हाला अपडेट देऊया. तर आता हे बघा चढती स्टार्ट झालेली आहे, चढतीवरती आता गाडी बघा सगळ्या पुढे बस का शूट करायला बरं पडणार तुला. असं करणार मी बरोबर इकडनं शूट. जा बस जा पुढे. तनु आता ना ग्लोव्स घातल्यानंतर बघा फोन कसा अनलॉक करणार, तर बघा नवीन टेक्निक आणली तिची तिने. ग्लोव्स घालून फोन बघा अनलॉक कशी करते. परत ग्लोव्स काढत राहायचे. रील्स असे बघणार. तुम्ही पण आयडिया शिकून घ्याई बाई. तर ही नवीन टनल आहे जी सोनमार्गची आता जस्ट ओपन झाली आहे ना. हा ते बघा तिथे लिहिलेलं पण आहे, पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळणार. हा नवीन टनल आहे, जस्ट ओपन झालाय. मी व्हिडिओमध्ये बघितलेलं की आता ओपन झालाय ते. हा बघा व्हिडिओसाठी किती कष्ट घेतोय आम्ही. बाहेर तोंड बिंड काढून एकदम बर्फ वितळतोय ना, सगळं पाणी तोंडावरती पावसाचं बसतंय ना, पाऊस पडतोय ना पावसाचं. भाई बर्फ स्टार्ट झालाय बघा. ओ माय गॉड सिरियसली यार बर्फ पडतोय भाई. हे बघ टनल मधून बाहेर आलो आणि हा बघा स्नोफॉल. हा बघा हातावरती पडतोय बघ. आपण उतरलो इकडे बघा गाडीत. आता गाडीतनं सगळं हे सामान जॅकेट वगैरे आपण इथे ठेवलंय.
आणि त्यानंतर हे दुसरं जॅकेट हे दुसरं जॅकेट यांचं घेतलं. इकडे आपल्या जॅकेटवरती अजून एक जॅकेट घातलंय. नाक वगैरे सगळं लाल झालंय यार सिरियसली. होट पण लाल झालेत कारण धनुचा आपण हे लावलाय लिप ग्लॉस, जे काय म्हणतात त्याला लिप काय हा लिप बाम, लिप ग्लॉस नाही लिप बाम. आणि हे भैया आहेत, हे आपल्याला घेऊन जाणार आहेत वरती तिकडे बर्फात. ते बघा तिकडे मजा मस्ती करताय ना तिकडे जिकडे. आणि पुढे जाणार आहोत आपण, कुठे जाणार आहोत जिथे. तर आता हे समोर चालले आहेत ते भाई आपल्याला घेऊन जात आहेत वरती एका पॉईंटवरती जिथे राम तेरी गंगा मेली, त्यानंतर मग जसं की बजरंगी भाईजान या पिक्चरची शूटिंग वगैरे झाली आहे तिथे. तर बघूया आता काय काय आहे तिथे. भारी सीन होणार आहेत, बघूया. भारी यार सिरियसली भारी बर्फ पडतोय ना, भारी वाटते. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. ते सुद्धा कुठनं सिंधुदुर्गातनं सोनमर्गला आलोय. सिंधुदुर्ग टू सोनमर्ग. भाई याच्यावरती फिसलं नाही यार भरपूर. आत्ता पडलाय बर्फ पण तरी पण फिसलं नाही. हा ओके हे स्लेज आहे. तर आपण ह्या स्लेज वरून जाणार आहोत. ह्याचे चार्जेस वगैरे तुम्हाला सगळं मी नंतर सांगतो. एवढ्यात माझी सास फुलते. भाई मेहनतीने ओढतायत खरं सिरियसली. धनु मागे आहे आपल्या बघा. ती बघा धनु मागून येते. ओढत कसे नेणार आहे ते बाहेरचं धूप. भाई खूप मेहनत घेत आहेत यार, खूप मेहनत घेत आहेत सिरियसली. उतरून चालू काय मी पैसे देतो म्हटले येतो ते देत आहेत. त्यांना धक्का देत आहेत भाई. स्लेंज गाडी काय, या गाडीचा फायदा काय नाही भाई सिरियसली. काय फायदा नाही, उपयोगच काय नाही भाई. मी बसल्यानंतर खेचत नाही. 80-90 किलो माणूस बसल्यानंतर कसा खेचतील काय माहिती. आता या चढावाला बघा कशी वडी काढतायत. हे बाईकवाले, हे स्नोचे बाईक्स आहेत ना, हे सुद्धा बरे होते यार. पण हे फेज 1 पर्यंत जातात यार. आणि फेज 1 ना बरोबर हे बघा समोर जे झाड दिसतं एकटं, त्या झाडाच्या वरती काय जाणार नाहीत. फायदा काय त्याचा. किथे बदला तो दूर होणी आहे, मेरे वांगू भी मजबूर होणी आहे. सोड दी भाई वर येईपर्यंत ना हालत बेकार झाली. थंड थंड एकदम ना, गार वातावरण आहे. आणि आता म्हटलं काय चहा कॉफी पिऊया एक. आणि बघा मॅगी थोडीशी भूक पण लागली. तर इथे आपण मॅगी बघा. भाई बाबा पाडवू नको रे बाबा. तोरी धरून बसायचा लागला आमका. पायात बूट घातलेत आणि तरी पॅन्ट भिजता. सांगितलं नाही काय जॅकेट घ्या लांब बोला, पॅन्ट भिजाची नाही. हा ताव चला ठीक आहे. पॅन्ट भिजाची नाही म्हणजे फक्त ते भिजाचे नाही बसाच्या जागेवरचे, बाकी सगळा भिजता बाबा. अजून आपण तिकडेपर्यंत लांब जाऊचा, चढावांका उतराचा, काकांका जमाचा नाही. जमताला पण कसा काकांची साईज बघा मग कळतला तुमका जमताला का नाही. तर ठीक आहे बघा. आता आपण आलोय पुढे. मला वाटतं एक अर्धा पाऊण 1 किलोमीटरच्या आसपास आलोय आपण. 1 किलोमीटरमध्ये 200-300 मीटर आपल्याला त्यांनी खेचलं. ते 700 मीटर आपण चाललो. त्यानंतर हा असा स्नोफॉलचा एरिया बघा. आज आपलं एवढं नशीब जबरदस्त आहे ना, भारी यार. स्नोफॉल बघायला भेटते. धनु सांगते मी गोरा झालो म्हणून. वाटतंय तुम्हाला खरंच गोरा झालोय का? मी सांगा मला जरा कमेंटमध्ये सांगा नक्कीच. हा नक्की गोरा झालो असेल तर. आता इथून सोडून घालतायत बघा. धनु गेली. हाँ नहीं छोड़ दो मेरे को ऐसे, मतलब नीचे ना जाऊं मैं. एक पैर हटाओ. क्या करो? पाँव नीचे रखो. पाय पीछे रखो. नीचे. हाँ डोरी छोड़ो. ये हाँ डोरी छोड़ो. थोड़ी आप चलाओगे. चलो मेरे भाई आराम से बैठो, मेरे ऊपर मत बैठो. भैया एक क्लिप आपकी ले रहा हूँ. हाँ ले लो. ये आमचे क्लिप घेत आहेत बघा. मुझे पकड़ना का ऊपर इधर. हाँ अरे आया मजा. ऐसा लगा अभी जा रहा हूँ उधर तक. रुको. हाँ मेरे को आगे बैठने दो. ओके चलो. भाई तो सांगतोय की क्लिप घेतो म्हणून. भाई त्याला काय मजा येते क्लिप घ्यायला आमची काय माहिती. आमची इकडे फाटली. मला वाटलं नेतोय आता भाई खालीपर्यंत घडघड करत. 1 सेकंडसाठी फाटलेली यार सिरियसली. आणि एक सांगतो, तुम्ही येत असाल ना तर हे अजिबात करू नका. त्याच्यात पैसे वेस्ट आहेत यार. सिरियसली सांगतो तुम्हाला पैसे वेस्ट आहेत. ह्याच्यात काय फायदा नाही आहे. कारण हे तुम्ही चालत जाऊ शकतात. ते बेटर आहे. जे चालत जाणं खूप बेटर आहे. खूप म्हणजे खूप. ह्यांनाही त्रास नाही, आपल्यालाही त्रास नाही आणि कोणालाच त्रास नाही. दुसरी गोष्ट पाहिजे तेव्हा कुठे तिथे हवं तिथे थांबू शकतो. हवं तसे रील्स वगैरे करू शकतो. इथे रील्स वगैरे बनवणारे सुद्धा खूप बनवतात येडे. त्यांच्याकडे पण करू नका तुम्ही. हां ओके समजलं तर बाबांनो सांगा कमेंट करून. नाका पण हे बघा समोरसून घोडी इली उडायची.
स्नोफॉल वाढलाय बघा कसला जबरदस्त. तो तोंडावरती बघून तुम्हाला कळतच असेल, स्नोफ्लेक्स मोठे मोठे पडतायत. पूर्णपणे स्नोफॉल वाढलाय. सिरियसली यार माझी इच्छा होती कधीपासून की असं सोनमर्ग, गुलमर्ग, काश्मीर, लेह लडाख हे सगळं करायची, पण सिरियसली यार पूर्ण झाली इच्छा. बाय रोड यायचं होतं पण ठीक आहे चला, बाय रोड तर नाही येऊ शकलो. नेक्स्ट टाइम आपण नक्की बाय रोड येऊ. आणि माझा असा विचार आहे की आपल्या घरातल्या पण नक्की आपण हे सगळं दाखवायचं. पण एक प्रॉब्लेम आहे यार, आत्ता आपण इकडे पडलोय त्यामुळे हे जे काय म्हणतात त्याला, मी नाव विसरलो, हे जे घेऊन जात आहेत ना ओढत ह्याच्यावरती आपण बसून आलोय. बसून काय यार 5-10 मिनिटात बसलोय, बाकी सगळं तर चालतच आलोय. तर हे सगळ्यासाठी आपण जेवढे पैसे खर्च केले ते सगळे वाया आहेत यार. ठीक आहे, पण हे जाऊन जाऊन ना हा सगळा आईस बांधलाय त्याच्यावरती, त्यामुळे हे पडायला होतं. तुम्ही जर येत असाल तर नक्की जरा सांभाळूनच या. बाकी बघा खाली प्रयागराजचा रस्ता आहे, म्हणजे इकडनं पोचलात तर डायरेक्ट सगळे बाब ऑटोमॅटिकली धुतले जाणार, डायरेक्ट एस्केप. हे बघा रील बनवणार आहे पण इकडे भाई. इकडे येऊन आम्ही स्नोमॅन बनवलाय बघा. हा बघा कसा वाटतंय स्नोमॅन. एक हात कुठे पडला ग, एक हात लाव त्याला. दोन्ही पडले ना, भैयाने हेल्प केली बघा, हात पडले दोन्ही हात लावायला. लावले हे बघा, हा हे त्याचे हात आहेत. तर ज्यांना हा स्नोमॅन वाटतो त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. पण हा स्नोमॅन कमी आणि आपल्या तिकडे बाहुली बनवतात बघा, ज्याला लिंबू सुया टोचतात, ती जास्त वाटते की नाही मला सांगा. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना नक्की माहिती असणार, ज्याला लिंब टोचतात ना बाहुलीला, ती बाहुली जास्त वाटते. मग त्याला काळा कलर काढला पाहिजे. भाई काय बोलतोय, माझ्या जिभेने मला काय बोलता येत नाही. याला काळा कलर याला फक्त काळा कलर काढला पाहिजे तर सेम दिसणार. काळी बाहुली असते त्याला आपण सुया टोचतो ती. भाई काय नाही जणू नजर नाही लागो. हात बघा काय सुन्न पडलेत भाई, सुजले बघा पूर्ण. आणि हे दोघे भैया आपल्याला जे घेऊन आले ते. आणि इकडचा व्ह्यू बघा यार, स्नोफॉल खूप फास्ट झाली आहे, जबरदस्त व्ह्यू आलाय. व्ह्यू म्हणजे जबरदस्त, एक नंबर व्ह्यू आहे इकडे. आणि ही झाडं बघा, ते खाली कोणचं घर आहे का काय, ते ऑफिस आहे आय थिंक, पण ते तिकडे सलमान खान राहायला आलेला. शूटिंग जॅकलिन सोबत शूटिंग मारतील तुला. इकडे सलमान खान आले. फार्म हाऊस कमी पडल्यानंतर इकडे आले भाई. आता बरोबर आपण तिकडे सगळं आटपून ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय वरती वगैरे जाऊन खाली वगैरे येऊन सगळं आता तिकडून निघालो आपण मस्तपैकी. आता चाललोय आपल्या हॉटेलला जाऊन काहीतरी खाणार पिणार. हालत बेकार झाली थोडीशी, थोडं वरती होतं ना हाईटवरती, त्यामुळे तिथे काय वाटलं नाही. नंतर खाली आलो ना गाडीमध्ये तेव्हा वाटलं थोडंसं, जसं की गरगरणं मळमळणं हे सगळं जातानाही थोडंसं वाटलं होतं. कारण कदाचित आपण ना पाणी कमी पिलेलं. आणि पाणी ना, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पाणी थोडंसं जास्त पिलं पाहिजे यार. पाण्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. पाणी थोडंसं जास्त प्या. आणि अशा बाकी काय नॉर्मली होत नाही आपल्या इकडे, काय हाईट तेवढी नसते. पण इकडे कसं थोडंसं जास्त असल्यामुळे थोडंसं पाण्यावरती पाणी जोर दिला ना की पाणी जास्त पिलं की काही होत नाही. आधी 1-2 दिवसापासून पाणी सुरू केलं पाहिजे प्यायला, कारण अचानक थंडीत गेलं ना की असं होतं पाहिजे सिरियसली. तर मजा आली तिकडे. पण आपण तुम्हाला बाकी सगळी स्टोरी सांगूया. हॉटेलवरती जाऊन चला पहिले सगळ्या ठिकाणी जाऊया हॉटेलवरती. वाटेत जाताना काहीतरी पार्सल घ्यायचं म्हणतोय मी, जेवायला वगैरे काहीतरी विचार करूया, कारण भूक तर लागली पाहिजे. नुसती मॅगीवरती 2 प्लेट मॅगी खाल्ली दोघांमध्ये, नाही 2 प्लेट होती, मी 1 प्लेट 2 प्लेट मॅगीमध्ये आपलं काय पोट भागणार नाही, भूक नाही भागणार. त्यासाठी आता जाताना वाटेत काहीतरी बघितलं पाहिजे. बघू. टोपी काढली यार, केस बघा कसे झाले, ते पूर्ण सेट झाले, पूर्ण स्ट्रेटनिंग करतो तसे झाले एकदम. आता होणार पण नाही जोपर्यंत त्यांना ड्रायर बिन मारून मस्तपैकी सेट करत नाही तोपर्यंत. एकदम वेगळेच झाले सिरियसली. पण भारी वाटते असं. आता टोपी घालून केस होते ना मागासून, आता त्याच्यात हात फिरवला ना एकदम असं मसाज केल्यासारखं वाटतंय, भारी. हा भाई फायनली आपण आलोय रूमवरती. आपल्या घरी म्हणणार असतं पण रूमवरती आलो, जेवलो वगैरे, थोडा वेळ बसलो मस्तपैकी, थोडा टाइम स्पेंड केला शांततेत, मोबाईल वगैरे बघितला, रील्स वगैरे स्क्रोल केले, आपले स्टोरीज वगैरे अपलोड केलेले ते बघितले. आणि त्यानंतर आता करतोय ह्या व्हिडिओला इथेच एंड. पण तुम्हाला ते सांगायचं होतं मेन गोष्ट ती म्हणजे ही की आपण गेलो होतो सोनमर्गला. आपला स्टे होता श्रीनगरमध्ये. तर इकडनं सोनमर्ग आहे बरोबर 90 किलोमीटर. इकडनं जायला आपल्याला लागतो 2.5 ते 3 तास वेळ. आणि त्या वेळेत ना एवढा घाट सेक्शन लागतो ना की सगळी बँड वाजते यार, डोकं वगैरे गरगरायला लागतं. जे तुम्हाला म्हणजे सांगितलं पाणी जास्त प्या वगैरे, तर ते सगळं लक्षात ठेवा तुम्ही. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे माझे होट इग्नोर करा, थोडेसे फाटले आहेत भरपूर म्हणजे भरपूर. तर त्यासाठी आपल्याजवळ वॅसलिन नव्हता. तर वॅसलिन आपल्याला शोधायला मेडिकलमध्ये खाली जायचे, आपल्याजवळ त्राण नव्हते कारण थंडी भरपूर आहे. ह्या हिटेड रूममध्ये आपण आहोत, त्यामुळे इकडनं बाहेर पडायची पण आपली इच्छा नाही. जेवण सुद्धा इकडेच मागवलेलं आपण. तर त्यामुळे आपण धनूचं काय म्हणतात धनू त्याला, लिप बाम होता तो लावला. त्यामुळे एकदम होट सगळे गुलाबी झालेत. पण ठीक आहे, काहीतरी काम चालवायला काहीतरी पाहिजे होतं, नाही तर आपलं तोंड उघडत नव्हतं, बोलता येत नव्हतं, एवढी वाट लागलेली आपल्या होटांची.
तुम्ही या ब्लॉगला बघून गेलात तर नक्की काही गोष्टी ज्या मी सांगितल्यात त्या लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण आल्यानंतर सगळं फ्री, आता डोकं वगैरे झालंय आपलं, त्यामुळे आता काही टेन्शन नाही. तुम्ही पण बिंदास जाऊन या, मजा येणार तुम्हाला सुद्धा सोनमर्गमध्ये. आणि सोनमर्ग अनएक्सपेक्टेडली आपल्याला स्नोफॉल भेटला, तुम्ही बघितला आपल्या व्हिडिओमध्ये, तर खूप सारी मजा आली. आणि आता आपण मस्तपैकी झोपतोय आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आपण जातोय दूधपथरी किंवा मग त्यानंतर गुलमर्ग, दोनापैकी एक आपला प्लॅन आहे. बघूया कुठच्या ठिकाणावरती जातोय. ऑलरेडी आपलं बुकिंग आहे दोन्ही ठिकाणावरती, पण बघूया कुठच्या ठिकाणावरती आपण प्रॉपरली जातोय ते. तर चला तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.